नमस्कार, मी वैभव कुलकर्णी आपल्या बुलेटिनमध्ये स्वागत करतो। सुरुवात करतोय का मोठ्या ब्रेकिंग न्यूजनं। काँग्रेसच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रियंका गांधी आज पहिल्यांदाच उत्तर प्रदेशमध्ये दाखल झाल्यात। मेगा रोड शो मध्ये प्रियंका गांधी प्रचार करणार आहेत। आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय, कार्यकर्त्यांकडे प्रियंका आणि राहुलचं उत्साहात स्वागत। सध्या इलेक्ट्रिफाईंग वातावरण आपण बघतोय। लखनौ विमानतळाच्या बाहेरची दृश्य आहेत। हजारोच्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते जमलेले आहेत आणि उत्साहाला उधाण आलेलं आपण बघतोय। राहुल गांधी प्रियंका गांधी लखनौमध्ये पोहोचलेले आहेत। विमानतळाबाहेरची दृश्य, थेट दृश्य लाईव्ह दृश्य टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी। काही क्षणातच मेगा रोड शोला आता सुरुवात होईल। प्रियंका गांधी वाड्रा आणि राहुल गांधी आता पोहोचलेले आहेत लखनौमध्ये। मेगा रोड शो मध्ये प्रियंका गांधी प्रचार करणार आहेत। राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा लखनौमध्ये आता दाखल झालेले आहेत। प्रचंड असा पोलीस बंदोबस्त इथे ठेवण्यात आलाय। थेट दृश्य आपण बघतोय लखनौ विमानतळाच्या बाहेरची। बहुत अच्छे हैं हमारे यहाँ, सिंपल है। अर्थात वाहनं देखील सज्ज ठेवण्यात आलेली आहेत। मेगा रोड शो साठी अनेक बाईक स्वार्स आहेत ते देखील तैनात ठेवले आहेत आणि ग्रँड असा हा मेगा शो व्हायला हवा, कारण सरचिटणीस पदाची जबाबदारी प्रियंका गांधी यांनी स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच उत्तर प्रदेशचा दौरा आहे आणि उत्तर प्रदेशात प्रियंका अस्त्र चालणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न। राहुल गांधी आणि प्रियंका हे दोघ जण दाखल झालेले आहेत लखनौ एअरपोर्टच्या बाहेरची दृश्य। वैशाली मालेवाल माझी सहकारी आपल्या सोबत आहे। वैशाली, आपण बघतोय कशा प्रकारे उत्साहाला उधाण आलेल्या कार्यकर्त्यांच्या, कारण सरचिटणीस पदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच प्रियंका गांधी पोहोचलेल्या आहेत। काय सांगशील? लोकसभा निवडणूक समोर आहे। एप्रिल महिन्यामध्ये लोकसभा निवडणूक असताना राहुल गांधी, प्रियंका आणि ज्योतिरादित्य सिंधिया असे तिघेही लखनौला पोहोचलेले आहेत। आता काही वेळाचा हा रोड शो सुरू होणार आहे। 15 किलोमीटरचा रोड शो असणार आहे। यात महत्त्वाचं म्हणजे जी बस वापरली गेली आहे ती हीच बस आहे जी पंजाबच्या रॅलीमध्ये वापरली गेली आहे। म्हणजे म्हणतात की एखाद्या वस्तूला जर सक्सेसचा टेस्ट लागला तर तीच वस्तू पुन्हा वापरण्याचा प्रयत्न, म्हणजे हीच बस आता लखनौमध्ये वापरून आपल्याला पुन्हा विजय मिळेल असं काहीतरी डोक्यात ठेवून ही बस वापरली गेली आहे। आणि इथनं पूर्ण लखनौमध्ये हा जो रोड शो होणार आहे तो होणार आहे, जो इतक्या वर्षापासून एकदम सुस्त पडलेला जो काँग्रेस पार्टी आहे यूपी मधली, तिथे कुठेतरी जल्लोष आलेला आहे, तिथे एक एनर्जी आली असं म्हणता येईल। कारण बऱ्याच काळापासून काँग्रेसला यूपीमध्ये सीट मिळवता आलेल्या नाही आहे, जी जागा आहे मुख्यमंत्री पदाची ती मिळवता आलेली नाही आहे। ह्या सगळ्या कारणांमुळे हे अतिशय महत्त्वाचं झालेलं आहे यूपी काँग्रेसकरिता, आणि त्यांचा हाच प्रयत्न आहे की ह्या प्रकारे रोड शो करून आणि लोकांपर्यंत पोहोचून जे मत आहे ते मिळवलं जावं। शिवाय जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये खूप जल्लोष आहे, त्यांनाही एक अपेक्षा आहे की ह्या प्रकारे प्रियंका गांधी समोर आल्यामुळे आणखी जास्त जे लोकांचे मत आहेत, कारण अंदाज आला की प्रियंका गांधी यांचा चेहरा जो आहे इंदिरासारखा आहे आणि यूपीमध्ये इंदिरा गांधीची खूप चांगली इमेज असल्यामुळे ती इमेज जी आहे ती कॅश करता यावा मतामध्ये, त्याकरिता म्हणून हा प्रयत्न म्हणता येईल। वैभव, नक्कीच वैशाली, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय कशा प्रकारे उत्तर प्रदेशात प्रियंका अस्त्र चालणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। सध्या तरी प्रियंका गांधी वाड्रा आणि राहुल गांधी हे दाखल झालेत। तुला आता सुरुवात होतीये। खास बनवलेल्या बसवरती आता राहुल गांधी आणि प्रियंका गांधी जे आहेत ते बसवरती चढलेले आहेत। समोरची थेट दृश्य आपण बघतोय उत्तर प्रदेश मधल्या लखनौ एअरपोर्टच्या बाहेरची। काँग्रेसच्या सरचिटणीस पदी विराजमान झाल्यानंतर प्रियंका गांधी वाड्रा यांचा हा पहिलाच रोड शो उत्तर प्रदेशमध्ये त्या पहिल्यांदाच आलेल्या आहेत आणि म्हणूनच त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी ही कार्यकर्त्यांनी केलेली आहे। खास अशी एक बस बनवण्यात आलेली आहे आणि त्या बसच्या टपावरती आपण बघतो कशा प्रकारे राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा हे विराजमान झालेत आणि आता भव्य दिव्य असा रोड शो हा काढण्यात येईल। अर्थात ही सगळी परिस्थिती बघून पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे। शेकडोच्या संख्येने इथं पोलीस तैनात। आणि रोड शोला सुरुवात झालेली आहे। समोरची थेट दृश्य आपण बघतोय उत्तर प्रदेश मधल्या लखनौ एअरपोर्टच्या बाहेरची दृश्य आहेत। उत्तर प्रदेशमध्ये प्रियंका अस्त्र चालणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न। सध्या तरी तिथं कार्यकर्त्यांमध्ये कसा उत्साह संचारलाय ते आपण समोर बघतोय। वैशाली माझी सहकारी आपल्या सोबत आहे थेट लखनौ मधनं। वैशाली, काय नेमकं तिथे घडतंय? कारण आपण बघितलं आता प्रियंका आणि राहुल यांचा हा रोड शो सुरू झालेला आहे। उत्साहाला उधाण। अगदी वैभव, ज्या प्रकारे कार्यकर्ते त्यांच्यामध्ये खूप जास्त एनर्जी दिसत आहे, म्हणजे सकाळपासूनच तसं सगळं वातावरण होतं, पण आता जेव्हा प्रियंका बाहेर आल्यात त्यानंतर तो एनर्जी लेवल म्हणता आणखी जास्त वाढले की ज्या प्रकारे प्रियंका गांधी यांना जबाबदारी दिलेली आहे पूर्व
युपीची. आणि त्यानंतर जे पूर्ण ज्या प्रकारचा आता हा पूर्ण रोड शो सुरू झालाय त्यात राहुल गांधी आहेत आणि प्रियंका गांधी आहे. एक बस तयार करण्यात आली, रथासारखी दिसत आहे ही बस, आणि तिथनं हा रोड शो सुरू झालेला आहे. जे कार्यकर्ते त्यांनी कुठे प्रियंकाला दुर्गाचं रूप दिलेलं आहे, तर कुठे आणखी काही अशा प्रकारे वेगवेगळे पोस्टर्स तुम्हाला बघू दिसत आहेत. आणि म्हणता येईल की असे ऑल ओव्हर जो सगळं दृश्य आहे तो खूप जास्त काँग्रेससाठी एनर्जी देणारा आहे. आणि त्यामुळेच प्रियंका गांधी यांचा हा जो पूर्ण रोड शो आहे, म्हणता येईल की लोकसभा निवडणुकीची एक पूर्व तयारी म्हणता येईल आता आपल्याला, कारण की एप्रिल महिन्यामध्ये निवडणुका सुरू होत्या. त्याच्या आधीच या प्रकारचा रोड शो त्रिकोणी जे आहे एक पूर्ण लढाई ते दिसत आहे. एकीकडे मायावती आणि अखिलेश आहे, दुसरीकडे प्रियंका गांधी आणि राहुल गांधी, तिसऱ्या बाजूला बीजेपी आहे. बीजेपीचे मोठमोठे जे चेहरे आहे, मग ते अमित शहा, मग ते नरेंद्र मोदी असो किंवा योगी आदित्यनाथ असो, अशा मोठमोठे जे चेहरे आहेत त्यांना डायरेक्ट टक्कर म्हणता येईल ती प्रियंका गांधी देईल असं दाखवलं जात आहे. आणि त्यामुळे हे जे सगळं रोड शो आहे त्याला खूप महत्व दिलं जात आहे. कार्यकर्त्यांमध्ये एनर्जी आहे आणि बऱ्याच वर्षांपासून काँग्रेस जे आहे ते युपीमध्ये जसं परफॉर्मन्स दाखवत तशी दाखवू शकले नाही. त्यामुळे आता हा रोड शो एक अतिशय महत्वाचा मानला जात आहे. वैशाली, आपण बघितलं होतं हे तेच कार्यकर्ते ज्यांच्या आता उत्साहाला उधाण आलेलं आहे. अनेक वर्षांपासून मागणी करत आहेत की प्रियांकाला सक्रिय करा राजकारणात, आणि तसं झालेलं आहे. शक्ती प्रदर्शन म्हणावं एकूणच हे सगळं म्हणजे डेफिनेटली, कारण प्रियंका म्हणजे इंदिराची एक प्रतिबिंब असं म्हणलं जात आहे. त्यामुळे राहुल गांधी खूप भोळा आहे, तर त्याला सपोर्ट म्हणून एक प्रियंका गरजेची आहे अशी अनेक वर्षापासून डिमांड होती आणि ती डिमांड आता पूर्ण झालेली आहे. आणि ती डिमांड पूर्ण झाल्यामुळे सुद्धा एक एनर्जी आहे आणि शक्ती प्रदर्शन डेफिनेटली याला म्हणता येईल आपल्याला, की ज्या प्रकारे पूर्ण रस्ते जे आहे ते ब्लॉक आहे. एअरपोर्ट पासून ते जो हा पूर्ण रोड शो सुरू आहे, 15 किलोमीटरचा हा रोड शो आहे. आणि हा पूर्ण 15 किलोमीटरचा रोड शो करत असताना गर्दी जी आहे रस्त्यावर म्हणजे तुम्हाला प्रत्येकीकडे दुसरं काही दिसणार नाही. सगळीकडे तुम्हाला लोकांची गर्दी, कार्यकर्त्यांची गर्दी दिसेल. ऑल ओव्हर म्हणता येईल वैभव की ही जी शक्ती प्रदर्शन जे तुम्ही शब्द वापरलात अगदी बरोबर आहे. आणि तसंच लोकसभा निवडणुकी आधीच हा शक्ती प्रदर्शन म्हणता येईल काँग्रेसचा. वैभव, आपण बघतोय की भावा बहिणीच्या या मेगा रोड शोला आता सुरुवात झालेली आहे. काँग्रेसचं शक्ती प्रदर्शन आपण बघतोय उत्तर प्रदेशातल्या लखनौ